असे ते या राजकीय लोकांना ते कुरण देऊन टाकलेले आहे। त्यांचं सरकार, त्यांचाच कारभार। मग आता लोकांना जागा फिरवायला कुठेही राहिलेली, मग काही फारेस्ट जंगल होतात। जंगलतोड आणि वाढत्या पर्यटनाने वाढतोय वाघांवरील ताण। मानव वन्यजीवन संघर्ष टाळण्यासाठी वाघिणीला आवरा, गावकऱ्यांची मागणी। गेल्या काही वर्षात झालेली झाडांची कत्तल आणि वाढणारे पर्यटन यामुळे वाघांवरील ताण वाढतो आहे। तणावात असणारा वाघ आपसूक जंगलाच्या बाहेर पडतो, गावाच्या शेजारी येतो आणि मानव वन्यजीव संघर्ष घडत असल्याचे चित्र सर्वत्र आहे। त्यामुळे बोर वाघासारख्या जंगलात मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी अलर्ट यंत्रणा, सावधगिरी आणि इको टुरिझम सारखे उपाय प्रभावी ठरू शकतात। त्यावर गावकरी व प्राणीमित्रांच्या सहकार्याने तोडगा काढणे अपेक्षित आहे। मेठ हिरजी बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मध्ये असलेलं गाव। या गावात गुरं चरायला गेलेला आशिष अवथळे या वयाच्या 30शीतल्या गुरख्याला वाघाने भक्ष्य केले। गुरं चरत असताना गुरांवर हल्ला न करता वाघाने माणसावर हल्ला केला। मानव वन्यजीव संघर्ष निर्माण झालेली ही घटना परिसरातील गावकऱ्यांना संतप्त करणारी ठरली। गावकरी एकत्र आले, आंदोलन करण्याचे ठरवले, पण आंदोलनातून आजवर प्रश्न सुटला नाही। आता कसं सुटणार या चिंतेने हैराण केले। त्यामुळे गावकऱ्यांनी वन्य प्राणी मित्रांच्या सहाय्याने माध्यमांशी संवाद साधला। मेठहिरजी या गावामध्ये आजच्या घडीला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, गावाच्या सभोवताल पर डे 10 ठिकाणी लोकांना वाघाचं दर्शन होतात आणि ज्या पद्धतीने वन विभागाकडून या सूचना मिळायला पाहिजे त्या पद्धतीने सूचना मिळत नाही। दिवसात अंधार होण्याच्या आधी 5:30 वाजता गावाच्या बाजूने ही अशी घटना घडली, तर गावामध्ये मॅक्झिमम हे शेतकरी, शेतमजूर आणि गुराखी आहेत। म्हणजे त्यांनी त्यांच्या उपजीविकेसाठी बाहेर तर निघावंच लागेल। त्यामुळे त्यांना त्या प्रकारचे अलर्ट जर मिळाले नाही तर त्यांनी आपली उपजीविका करणार कसे। आमची ही मागणी आहे की आतापर्यंत या भागामध्ये जेवढे 10-15 मनुष्यवध झालेले आहे वाघिणीने, ही एकमेव ही एकच वाघीण आहे। त्यामुळे या वाघिणीला वन विभागाने रेस्क्यू करून तिला जेरबंद करण्यात यावं। मेठ हिरजी यांनी दोडका, मारकसूर, सालई, कला, माळेगाव ठेका, सिंधी विहिरी, आमगाव, रायपूर, बांगडापूर या परिसरात सतत वाघांची दहशत राहिली आहे। गेल्या 5 वर्षात आतापर्यंत वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांची संख्या 19 झाली आहे। या भागात वाघ माणसांवर हल्ला का करतो हा प्रश्न सतत गावकऱ्यांना सतावतो आहे। माणूस वाघाच्या वाटेला जात नाही तरीही असे का घडते याचे उत्तर ना ताबडतोब मिळू शकले आहे ना पेंचमध्ये। त्यामुळे बोर अभयारण्यात असे का घडते यावर गावकरी, वन्यजीव संरक्षण, प्राणीमित्र यांच्यासह वन विभागाला मंथन करण्याची वेळ आली आहे। माळेगाव ठेका येथील मनीष बोपटे सांगतात, बोर व्याघ्र प्रकल्प 1972 पासूनचा आहे। या प्रकल्पात आधीही वाघांची संख्या मोठी होती, त्यावेळी मात्र वाघांचे माणसावर हल्ले होत नव्हते, पण अलीकडे व्याघ्र प्रकल्पात झाडांची संख्या कमी झाली आहे। मुख्य बोर व्याघ्र प्रकल्पामधील आधीचे घनदाट जंगल कमी झाले आहे, त्यामुळे वाघ नवीन बोर तसेच बफर झोन मध्ये जास्त संचार करीत आहेत। जंगलात जाण्यासाठी बंदी आहे, नेमके जंगलात काय चालते हे कुणाला माहीत पडत नाही। त्यामुळे जंगलात झाडांची संख्या कशी कमी झाली हेही सांगणे कठीण आहे। आदिवासी समाज आणि गवळी समाज हा एकत्र एकजुटीने जंगल व्याप्त भागात राहतो। 2017 पासून जेव्हापासून बोर प्रकल्प झाला तेव्हापासून गुरांना चरायसाठी जंगल चोरला नाही। जेव्हा हा प्रकल्प झाला तेव्हा यांनी व्यवस्था इथल्या गुरांची लावायला पाहिजे होती, त्यांच्यासाठी जागा कुठे अवेलेबल आहे का। आपण जंगल बंद करतो, पण ज्या होणाऱ्या समस्या आहेत, जसं आता 19 किल केले वाघांनी, यावर उपाययोजना काय आपण करतो आहे। कारण आतापर्यंत पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये 2200 लोकांना मारलेला आहे वाघांनी आणि आज तीच परिस्थिती वर्धा जिल्ह्यामध्ये येते। तर आमच्या समाजाने जगावं की मरावं हा प्रश्न आत्ताच्या घडीला खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे आणि त्याला चराईसाठी जागा उपलब्ध नाही, ती सरकारने उपलब्ध करून द्यावी। कारण हा प्रश्न माळेगाव ठेका या गावासह परिसरात गवळी व आदिवासी समाज बांधव मोठ्या प्रमाणात आहे। पशुपालन हा मुख्य व्यवसाय असल्याने जनावरांचे कुरण अत्यावश्यक आहे, पण सर्वत्र कुरण व विभागाच्या अखत्यारीत गेले आहे। त्यामुळे गुरं चरायची कुठे हाच प्रश्न आहे। काही क्षेत्रातील कुरण चराईसाठी राखीव ठेवण्याची मागणी 1 वर्षाआधी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल कर्डेले यांच्याकडे गावकऱ्यांनी केली होती। त्यावर सकारात्मक तोडगा देखील काढण्यात आला, पण त्याचे पुढे काय झाले समजलेच नाही, असा गोपाळ अवथडे सांगतात।
वर्धा जिल्हा हा जास्त गवळी समाज जास्त बसलेला आहे. यांनी इंग्रजांच्या काळापासून हा गवळी समाज लहान लहान हेट्या करून जंगलाच्या शेजारी राहतात आणि दुग्ध व्यवसाय हा आमचा मुख्य व्यवसाय आहे. आम्ही कोणाही सरकारी बँकेचं कर्ज घेत नाही. आमच्याच याच्यातल्या 2 म्हशी विकून आपली उपजीविका भागवतो. पण आज ही परिस्थिती आली आहे व्याघ्र प्रकल्पापासून का पूर्ण जंगलबंदी झाली, जनावर चारायला जागा नाही. जंगलात जर गेलो तर वाघाचा हल्ला होते. काय शासन फक्त 25 लाख रुपये देते? ही माणसाची किंमत आहे का? मला सांगा. कमीत कमी 50 लाख रुपयेपर्यंत द्यायला पाहिजे. एक त्याच्या कुटुंबाच्या एका पोराला नोकरी, आता जिथे लहान लहान मुलं आहे ते नोकरी कधी करतील? आणि 25 लाख न 20 लाख रुपये देऊन आमचं समाधान करता. एक तर तुम्ही शासनाला सांगा हे थांबवा, अन्यथा पर्याय आमच्याही आम्ही थांबवू शकतो. हा वर्धा जिल्हा क्रांतिकारी जिल्हा आहे. जे करण्याची किमया आमच्याच आहे हे तुम्ही समजून घ्या. जंगल व गावात वन्यजीव संघर्ष होत असताना पर्यटनाच्या झोनमध्ये पर्यटकांसाठी कडेकोट सुरक्षा वन विभागाकडून प्रदान केली जाते. पण जंगलाच्या शेजारी मात्र कायम असुरक्षिततेचे सावट घोंगावत राहते. त्यामुळेच पर्यटकांसाठीचा वाघ आणि गावकऱ्यांसाठीचा असलेला वाघ यात तफावत आहे. पर्यटकांसाठी हा वाघ आवडता ठरतो आहे, तर गावकऱ्यांना हाच वाघ नावडता झाला आहे. जगदीश अवथळे यांनी तर हल्ला करणाऱ्या वाघिणीला रेस्क्यू करून इतरत्र सोडावे अशी मागणी केली आहे. व्हिएरेबल डिट्रेन डिव्हाइसेस म्हणजेच वाघ येतो याचा गावकरी, वन कर्मचारी, वनमजूर यांना जंगलात अलर्ट देणारी यंत्रणा निर्माण करण्याची मागणी एन्व्हायरमेंट रिसर्च अँड कॉन्व्हर्सेशन ट्रस्टचे प्राणीमित्र पराग दांडगे यांची मागणी आहे. एखाद्या चांगल्या टुरिझम झोन मधला वाघ, VIP वाघ आणि इतर इंटेरियरच्या भागामध्ये असणारे वाघ हे काही BPLच्या यादीतले वाघ नाही आहे. दोघांनाही सारखं इम्पॉर्टन्स मिळायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी त्याच प्रकारे गस्त व्हायला पाहिजे, त्याच प्रकारे तिथे अलर्ट्स मिळायला पाहिजे, जेणेकरून शेतकरी आणि शेतमजूर यांचा जीव धोक्यात येणार नाही. मेठहिरजीमध्ये समजा त्या लोकांना तिच्या माहित असतं की आज टायगरची मुवमेंट या भागामध्ये आहे, तर ते तेवढे गाफील राहिले नसते आणि हा दुर्दैवी प्रकार घडला नसता. हलगर्जीपणा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून हलगर्जीपणा हा अनेकदा केला जातोच. त्यानंतर आपले गावकरीही जरा गाफील असतात. म्हणून आम्ही अजून एक मागणी केलेली आहे की जिवंत राहण्याचा हक्क सगळ्यांनाच आहे. मानव आणि वन्यजीव यांचं सहजीवन व्हायला पाहिजे. पण अशा प्रकारच्या अटॅक्समध्ये, अशा प्रकारच्या हल्ल्यांमध्ये ज्यावेळेस दुर्दैवी मृत्यू लोकांचा होतो, माणसांचा होतो, त्यावेळेस खूप मन हेलावून जाते आणि असं वाटते की हे हल्ले वाचवता आले असते का. म्हणून आम्ही एक आत्ता प्रपोजल महाराष्ट्र शासनाला देतोय की व्हिएरेबल डिटरंट डिव्हाइस तयार करण्यात यावे आणि अशा क्षेत्रातील लोकांना, इव्हन वनमजुरांना, वन कर्मचाऱ्यांना सुद्धा ते डिव्हाइसेस देण्यात यावे, जेणेकरून वाघाचे किंवा इतर कुठल्याही वन्य प्राण्याचा हल्ला त्यांच्यावर झाल्यानंतर त्या डिव्हाइस मधून येणारे इम्पल्स करंट जे असतात त्याच्यामुळे ते जनावर थोडं दूर जावं आणि त्या मनुष्याला वाचण्याचा थोडा चान्स मिळावा, थोडी संधी मिळावी. गावकऱ्यांना सतर्क करणारी यंत्रणा अत्यावश्यक आहे. गावकऱ्यांच्या मागण्या काय? 2016 पासून 19 मृत्यू झाले. नेमकी बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांची संख्या किती याची खरी आकडेवारी समोर आणली जात नाही. कुरण क्षेत्र आम्हाला राखीव करून घ्यावे. कुरण क्षेत्राची कामे केवळ कागदावर केली जाऊ नये. मेठहिरजी गावात लोक दहशतीत आहेत. गावाला सुरक्षा मिळावी. यानंतर असा प्रकार होऊ नये. मृत गुरखांच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरी आणि मोबदला मिळावा. वाघ हल्ले करणार नाही यावर उपाययोजना कराव्या. मृत व्यक्तींच्या कुटुंबात 50 लाख रुपयांची मदत करायला पाहिजे. कुरण क्षेत्र हे चराई क्षेत्र म्हणून राखीव क्षेत्र द्यावे अशा विविध मागण्या गावकऱ्यांच्या आहे. आशिष इजनकरसह ब्युरो रिपोर्ट वर्धा. कधी काळात आहे तो ब्रिटिशच्या काळापासून 100, 200, 500 एकर जमीन लोकांना बैल खाते, ढोरं वासर करण्यासाठी असं तो निस्तार हक्क होता ब्रिटिश काळापासून. तो निस्तार हक्कही कोणी आता कोर्ट आहे काय ते की तो पूर्ण फारकलेच जोडा म्हणाले. निस्तार हक्कामध्ये काही आता वर्धेच्या भोवतात मोठे मोठे दवाखाने बनले, हे बनले, निस्तार हक्क त्याच्यात चाललं गेलं. मग त्यांना तुम्ही परमिशन देता मोठ्या लोकांना मोठे मोठे हॉस्पिटल खोलायला, नागपूरच्या आजूबाजूला, वर्धेच्या आजूबाजूला, तालुका आर्वीच्या बाजूला, शेलूला, असे ते या राजकीय लोकांना ते कुरण देऊन टाकलेले आहे. काही
त्यांचं सरकार, त्यांचाच कारभार. मग आता लोकांना जागा फिरवायला कुठेही राहिलेली. मग काही फारेस्ट जंगल होतात तिथे ते आजूबाजूचे लोक आमच्या नवरगावला 500 गाई आणून ठेवायचे, 4 महिने तिथे राहायचे, नंतर ते घेऊन यायचे शेता खाली झाले का. तर ते आमच्या स्वतः